आरोग्यं धनसंपदा। आरोग्यम धनसंपदा या स्पेशल कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होमिओपॅथिक फिजिशियन डॉक्टर किशोर पाठक सर आहेत. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. सरांनी आपल्याला एक खूप चांगला विषय सुचवलेला आहे. आपल्या आरोग्याविषयी आपल्याला एखादी गोष्ट बिघडली आहे आपल्या शरीरामध्ये, ही कळते कशावरून, तर त्याच्या काही सिम्पटम्सवरून. तर असेच सिम्पटम्स विषयी आपण आता पुढचे काही दिवस गप्पा मारणार आहोत. तर सगळ्यात पहिलं ते म्हणजे आपण बघणार आहोत जे आपलं सारखं दुखत असते, ते म्हणजे डोकेदुखी. तर डोकेदुखीविषयीच आज आपल्याला सर सांगणार आहेत. डोकेदुखी हे कोणकोणत्या आजारांचं सिम्पटम असू शकतं, त्याने काय काय आपल्याला परिणाम होऊ शकतात आणि डोकेदुखीचे प्रकार नेमके कसे असतात हे आपण आज जाणून घेणार आहोत. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. तर सर, मला सगळ्यात पहिले हे विचारायचं आहे की डोकेदुखी काय प्रॉब्लेममुळे डोकं दुखत असतं? एकतर डोकेदुखी हा 90% लोकांना वर्षात कधी ना कधी डोकेदुखीची समस्या उद्भवत असते. असा विरळाच आहे माणूस की ज्याचं डोकं दुखलं नाही बुवा. पण मी काय सांगतो, वर्षभरात 90% लोकांना कधी ना कधी डोकेदुखी होत असते. डोकेदुखी हा आजार नव्हे, डोकेदुखी हे एक लक्षण आहे. त्याच्या मागे सामान्य आजारही असू शकतात आणि गंभीर आजार असू शकतो. परंतु 85 ते 90% प्रकार जे असतात, म्हणजे डोकेदुखी हे लक्षणं असलेले जे प्रकार आहेत, यामध्ये बऱ्याचदा डोकेदुखी ही गंभीर नसते. 10 ते 15% केसेसमध्ये डोकेदुखी गंभीर असू शकते. डोकं दुखतं म्हणून येणारा जो पेशंट आहे, म्हणजे आजकाल डोकेदुखी इतकी वाढलेली आहे, ती जेवढी लोकांना डोकेदुखीचा त्रास होतो तेवढाच ह्या डोकेदुखीचं निरसन करणे आणि याच्यावर योग्य उपचार करणे ही फिजिशियन लोक म्हणजे डॉक्टरांसाठी डोकेदुखी होऊन बसलेली. अगदी खरं आहे सर. तर सर, मला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की डोकेदुखी म्हणजे नेमकं काय? डोकेदुखी म्हणजे काय? साधारणतः आपल्या भुवया, कपाळ ते मानेपर्यंत डोकं दुखणे, याला आपण ढोबळ मानाने डोकेदुखी म्हणतो. तर यामध्ये बऱ्याच वेळी भुवया दुखतात, डोक्याचा एक भाग दुखू शकतो, पूर्ण डोकं दुखू शकतं, मस्तक दुखू शकतं, मान दुखू शकते, कधीकधी चेहऱ्यापर्यंतसुद्धा वेदना असतात या. तर मग अशा स्वरूपात डोकेदुखी असू शकते. अच्छा. आणि सर, असे कोणकोणते मेन आजार आहेत की ज्यांचं सगळ्यात पहिलं आणि प्रमुख लक्षण म्हणजे डोकेदुखी आहे? हो, आता कसं असतं, बहुतेकदा जे डोकं दुखतं आपलं, त्या डोकेदुखीमध्ये आजार काही मोठा नसतो. आता तुम्हाला मी साधारण गोष्ट सांगतो. एखादा माणूस उपाशी राहिला तरी त्याचं डोकं दुखू शकतं काही वेळापुरतं. त्याने जेवण केलं, आराम केलं, येऊ शकतं. अतिदगदग झाली एखाद्याचे, अतिश्रम झाले, ओव्हर एक्झर्शन ज्याला म्हणतो, त्याच्याने सुद्धा डोकं दुखू शकतं. सर्दी पडसं ताप झालेला आहे त्याच्यामुळे सुद्धा लोकांचे डोके दुखतात, पण ते 2 ते 3 दिवसापुरते असतात. टेन्शन हेडेक नावाचा प्रकार आहे, त्यात बऱ्याच वेळी डोकं दुखत असतं पेशंटचं. मायग्रेनमध्ये डोकेदुखी हे गंभीर लक्षण असतं, म्हणजे डोकेदुखी तीव्र असते, म्हणजे तो डोकेदुखीचा प्रकारच आहे पण डोकं त्यात तीव्र दुखत असतं. मग क्लस्टर हेडेक आहे, डोकेदुखी आहे, त्याचे सविस्तर मी तुम्हाला प्रकारच सांगणार आहे. टेन्शन हेडेक आहे. आणि सर्वसाधारणपणे जे आपण डोकेदुखीचे प्रकार पाहतो की सर्दीमुळे डोकेदुखी, कान दुखायला लागलात, कानामुळे सुद्धा त्या वेदना ज्या आहे नसेच्या त्या डोक्यापर्यंत रेफर होतात. बऱ्याच वेळी डोक्याला मार लागल्यामुळे डोकं दुखू शकतं. धूम्रपान करणारे, मद्यपान करणाऱ्या लोकांना सुद्धा हँगओव्हर नंतर किंवा याच्यावर डोकेदुखीचा हा साधारण हे असतो. बऱ्याच लोकांना चहा वेळेवर नाही पिला तरी डोकं दुखं होऊ शकतं, पण ही तात्पुरत्या स्वरूपाची असते आणि ते टेम्पररी असतात, गंभीर असं काही नसतं. परंतु सर्दी तापापासून पचनाच्या आजारापर्यंत, पोट साफ नाही झालं तरी डोकं दुखू शकतं. नंतर मग काही आजार असे आहेत की जे मेंदूला इजा आहेत, मेंदूमध्ये ट्यूमर आहेत, BP वाढणे, BP कमी होणे, याच्यामध्ये सुद्धा डोकेदुखी हा प्रमुख लक्षण असू शकतं. तर समजलं ना, डोकेदुखी अनेक आजारांचं लक्षण असू शकतं. सर, आत्ताच तुम्ही डोकेदुखीच्या प्रकारांविषयी बोलत होतात, तर डोकेदुखीचे हे नेमके प्रकार कोणकोणते असतात? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोकेदुखीचे आपण 2 प्रकार मानले जातात. एक तर प्राथमिक डोकेदुखी, ज्याला प्रायमरी हेडेक म्हणतात, आणि दुसरं म्हणजे दुय्यम डोकेदुखी म्हणजे सेकंडरी हेडेक, म्हणजे त्याचे मूळ कारणं दुसरे असतात डोकेदुखी होण्याचं. तर आता प्राथमिक डोकेदुखी जी आहे तिच्यामध्ये क्लस्टर हेडेक एक नावाचा प्रकार आहे. दुसरी गोष्ट मायग्रेन आहे. मायग्रेन म्हणजे अर्धशिशी माहिती आहे, बऱ्याचदा आपण ऐकतो की अर्ध डोकेदुखी आहे, अर्धशिशी आहे. हा एक तीव्र स्वरूपाचा म्हणजे आजार आहे, ज्याचं लक्षण डोकेदुखी असतं आणि डोकेदुखी म्हणून त्याला मायग्रेन म्हणतात, अर्ध डोकेदुखी. आणि तिसरं म्हणजे टेन्शन हेडेक आहे. हे झाले प्राथमिकमध्ये.
दुय्यममध्ये दुसरे कुठले जे आजार आहे शरीरात तुमच्या, म्हणजे कवटीला त्रास आहे, मध्ये ट्यूमर आहे, तर ट्रायजेमिनल न्यूरॉलजिया नावाचा एक प्रकार असतो आजाराचा, ज्यात चेहऱ्यावर मुंग्या वगैरे येऊन डोकं दुखतं. तो पण गंभीर आजार आहे तसा. नंतर मेंदूमध्ये रक्तस्राव होणे, रक्तदाब असणे, शुगरच्या लोकांना तसा त्रास होतो बऱ्याच वेळी. इन्सिफलायटिस म्हणजे मेंदूच्या आवरणांवर वगैरे सुद्धा सूज येणे, याच्यामुळे पण जी डोकेदुखी असते. पण त्याचे सगळ्यांची लक्षणं वेगवेगळी असतात आणि ती लक्षणं म्हणजे निसर्ग किंवा शरीर आपल्याला नेहमी प्रत्येक आजाराची पूर्वकल्पना देत असते. म्हणजे साधं डोकं दुखणं माणसाला समजत असतं की हे साधं डोकं दुखतं आहे. जेव्हा माणसाचं डोकं त्रासदायक पद्धतीने दुखत असतं की त्याची मान जड होणे, कडक होणे, तासनतास डोकं दुखत राहणे, तीव्र डोकेदुखी होऊन थोडं तोंडाला चेहऱ्याला मुंग्या येणं, बऱ्याच वेळी नाकातून रक्तस्राव होणं डोकेदुखीबरोबर, असे काही गंभीर जे प्रकार असतात त्यामध्ये मात्र तुम्हाला वैद्यकीय उपचारांची आणि तातडीने, म्हणजे कारण ते गंभीर होऊ शकतात म्हणून त्याची आवश्यकता असते. परंतु सर्वसाधारणपणे बाकीचे आपण जे डोकेदुखीचे आजार बघतो यालासुद्धा वैद्यकीय सल्ल्याची गरज असते, पण हे तीव्र स्वरूपाचे नसतात. तर सर, गोळ्या घेतल्या जात असतात मेडिकलमधून किंवा इतर कुणाच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, तर त्या डोकेदुखीसाठीच घेतल्या जात असतील असं मला वाटतं. कारण कधी आपलं डोकं दुखलं की एक डोकेदुखीची गोळी द्या, तर हे खूप पटकन होणारं काम आहे. तर मग यावर तुम्ही काय सांगा? अगदी खरं आहे. आपल्याकडे OTC म्हणजे ऑन द काउंटर प्रोडक्ट ज्याला म्हणतात, काउंटरवर मिळणारे म्हणजे मेडिकलवर सहजपणे मिळणारे औषध होते. बरं झालं की 9-10 वर्षामध्ये आपण कोडिन फॉस्फेट, झोपेच्या गोळ्या, नार्कोटिक्स, ट्रँक्युलायझर हे बंद केले. नियम आता कडक केलेले ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने. नाहीतर पूर्वी या गोळ्यासुद्धा सर्रास मिळायच्या. सध्या लोक डोकेदुखीसाठी ज्या जाऊन गोळ्या घेतात यासुद्धा रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या आहेत. वेदना शामकता आहेत पण रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या. ह्यामुळे या वापरताना काळजी घेतली पाहिजे. बऱ्याचदा आपण अगदी रँडमली डोकेदुखीसाठी मेडिकलवर जाऊन अनेक गोळ्या घेतो. अशा अनेक गोळ्या लोकांना आजकाल माहिती असतात आणि लोकांना माहिती नसल्या तरी एक डोक्याची गोळी दे म्हटल्यानंतर मेडिकलवालेसुद्धा तिथे त्यांचं ज्ञान वापरतात आणि एकाच वेळी 2-2, 3-3, 4-4 गोळ्या देतात. म्हणजे हे नेहमी धोकेदायक असतं. गोळ्यांचे साईड इफेक्ट असतात. ॲलोपॅथिक गोळ्या ह्या वापरल्या तर ठीक चांगल्या पद्धतीने, नाहीतर त्या विष आहेत हे लक्षात ठेवावं. आपण जेवढे काही ॲलोपॅथिक औषधं वापरतो, आम्हीसुद्धा वापरतो, परंतु खूप सांभाळून वापरणं गरजेचं असतं. अँटीबायोटिक असो, पेन किलर असो, ॲसिडिटीच्या गोळ्या असो, ही सगळी केमिकलपासून बनवलेली औषधं आहेत, रसायनांपासून, रासायनिक द्रव्यांपासून, मूलद्रव्यांपासून. तर ही सांभाळून केली पाहिजे. यात बऱ्याच वेळी हे सगळे क्रूड पॉयझनसुद्धा आहेत यात. त्यामुळे औषधी मनाने घेणं एक तर अवघड असतं. आता मी त्या डोकेदुखीवर जे आपल्याला सांगू इच्छितो काही दुसऱ्या गोष्टी, एक यामध्ये साधारण प्रकार जे आहे ते टेन्शन हेडेक कुणाला येऊ शकतं. आपण जागरण करतो सध्या, मोबाईल बघते नवी पिढी खूप रात्रभर. अभ्यासासाठी पण जागणारे मुलं आहेत बरेच. तर त्यांना आजकाल, पूर्वी मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा प्रॅक्टिस करायचो म्हणजे 15-20 वर्षापूर्वी, लहान मुलांना डोकेदुखीचा काही प्रकार नसायचा. परंतु आता मोबाईल TV बघण्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे आणि लहान लहान मुलांना टेन्शन आहे शाळांची, त्यांनासुद्धा डोकेदुखी होते. बऱ्याच वेळी फंक्शनल डोकेदुखी असते, शाळेत जातानाच डोकं दुखतं मुलांचं वगैरे, ते नाहीत. पण ते सोडूनसुद्धा मुलांचे इतर वेळी पण डोके दुखतात. खेळताना वगैरे त्यांना काही वाटत नाही, पण अभ्यासाला बसायच्या वेळी, जेवताना, जेवल्यानंतर बऱ्याच मुलांना हा त्रास होतो. मोठी पिढी, जे मोठे मुलं जे आहेत सगळे आजकाल मोबाईल सॅवी झालो आपण, टेक्नो सॅवी खूप, याच्यामुळे सुद्धा डोकेदुखी होते. त्यालाही टेन्शन हेडेकमध्येच तो प्रकार येतो. तर ही जी असती ही थोड्या वेळापूर्वी ती डोकेदुखी असते, 1 तास 1.5 तास वगैरे. क्लस्टर हेडेक हे 15 मिनटापासून 3 ते 4 तासापर्यंत पण चालू शकतं. मायग्रेन म्हणजे अर्धशिशी डोकेदुखीचं डोकं जे दुखणं प्रकार जो आहे तो 2 तासापासून 2 दिवसांपर्यंत पण चालू शकतो. मायग्रेन म्हणजे अर्ध डोकेदुखी हा जो आहे याचं नक्की कारण आत्तापर्यंत कुणालाच समजलं नाही. परंतु आपण जे नेहमी ऐकतो, मला मायग्रेनचा त्रास आहे, याला मायग्रेनचा त्रास आहे. मायग्रेन म्हणजे विशिष्ट डोक्याची अर्धी बाजू दुखणे. मग यावेळी आता ती महिन्यामध्ये, पूर्वी एकदा दुखायची, आता महिन्यात 2-2, 3-3 वेळासुद्धा मायग्रेन दुखतो. त्याला क्रोनिक मायग्रेन म्हणतो आपण. परंतु सर्वसाधारणपणे 20 दिवसात ते महिन्यात मायग्रेनचा त्रास रुग्णांना होतो. आणि असं म्हणतात की रासायनिक जे मेंदूमधले रासायनिक सिक्रिशन्स जे आहेत, स्त्राव आहे, त्याच्यामुळे हे होऊ शकतं. पण नक्की कारण कुणालाही समजलेलं नाही. पण आहे संबंधित मेंदूशी. बाकीचे डोकेदुखी मेंदूशी संबंधित जरी नसतील, पण ही डोकेदुखी मात्र डीपली मेंदूशी संबंधित आहे. आपल्या शरीरावरच्या म्हणजे चेहऱ्यावरच्या, डोक्यावरच्या ज्या नसा आहेत, या आपल्या ट्रायजेमिनल नर्व्स ज्या आहेत, या सगळ्या आपल्या डोक्याचं आणि चेहऱ्याचं सेन्सेशन जे आपल्याला जे संवेदना जाणवते ही या नसांमुळे जाणवत असते.
आपल्याला काही टोचलं, काही झालं, काही दुखण्या पाखण्यात जर आपल्याला काही त्रास झाला तर आपल्या मेंदूला ती संवेदना ती पोचवत असते. तर प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून डोकेदुखी हा प्रकार होत असतो त्यामध्ये. आता मायग्रेनचं जे मी आपल्याला सांगत होतो, अर्ध डोकेदुखी, बरेच लोक आज अर्ध डोकेदुखीने ग्रासलेले आहेत. यामध्ये साधारणतः पौगंडावस्थामध्ये मुलांचं प्रमाण जास्ती असतं आणि नंतरच्या याच्यामध्ये स्त्रियांमध्ये हा नंतरच्या वयामध्ये मायग्रेन हा आजार होत असतो बऱ्याच वेळी. हा सेल्फ लिमिटिंग जरी असला तरीही या आजारामध्ये रुग्णाला अजिबात सुधरत नाही. जेव्हा डोकं दुखायला लागतं, शिर उडल्यासारखं, नंतर थ्रॉबिंग म्हणजे असं ठोकल्यासारखं त्याचं ते डोकं दुखत असतं. कधी कधी टोचल्यासारखं सेन्सेशनसुद्धा त्याला म्हणजे संवेदनासुद्धा त्याला तशी जाणवत असते. या रुग्णाला अजिबात लाईट सहन होत नाही. म्हणजे प्रकाश, उन्हाचा प्रकाश असो, म्हणजे सूर्याचा प्रकाश असो, ऊन किंवा तुमचा विजेरीचा असो, तो अजिबात त्याला सहन होत नाही. त्याला डोळ्यासमोर बऱ्याच वेळी अंधारी आल्यासारखा भास होतो. मग यात दोन आहे की एक भास प्रकारचा म्हणजे औरा, प्रत्येक याची पूर्वसूचना जी मिळते तुम्हाला सांगतो. एक मायग्रेन जे असतं त्यात पूर्वसूचना सुरू होते पहिलेच. रुग्णाला डोळ्यासमोर दिसत नाहीत, त्याला तारे दिसल्यासारखं होतं, नंतर ब्लँक होतो बऱ्याच वेळी, रुग्ण डोळ्यासमोर काही दिसत नाही, चक्कर आल्यासारखं होतं आणि डोकेदुखी सुरू होतं. मग त्याला समजतं की आता आपल्याला मायग्रेन सुरू होणार. आणि दुसरा एक मायग्रेन प्रकार जो असतो विदाऊट औरा म्हणून, भास शिवाय, त्याच्यामध्ये मात्र तुरंत म्हणजे लगेच लक्षणं सुरू होतात. तर या मायग्रेनमध्ये मात्र रुग्णाला डोकं दुखणं, मळमळ होणं, उलटी होणं, उलटी झाल्यावर बऱ्याच मायग्रेनच्या पेशंटला बरं वाटतं. परंतु हे डोकं दुखायला लागलं की याची तीव्रता खूप असते. 3 तास ते 3 दिवसपर्यंत हे डोकं दुखू शकतं आणि नॉर्मल त्याच्या कामकाजामध्ये अडथळा येतो. असं डोकं दुखल्यामुळे त्याला रोजचं रुटीन काम करणं त्या 2-3 दिवसापुरतं शक्य होत नाही. म्हणून या डोकेदुखीसाठी रुग्ण बरोबर डॉक्टरांकडे जातो आणि औषध घेतो. औषधही सेल्फ लिमिटिंगच आहेत यात. तर मायग्रेन हाच तसा तीव्र स्वरूपाचा आहे. क्लस्टर हेडेक म्हणजे आता बरेच चेहऱ्यावर जे आपल्या एकंदरीत मानेपासून पूर्ण डोकं दुखतं, अर्ध शिशीमध्ये अर्ध डोकं दुखतं, कधी उजवी बाजू कधी डावी बाजू, एकच बाजू दुखेल असं नसतं. या क्लस्टर हेडेकमध्ये पण पूर्ण चेहऱ्यावर पेन्स होऊ शकतात, डोकं पूर्ण दुखू शकतं, मस्तक दुखू शकतं, सहसा पूर्ण डोकं दुखत असतं, अर्ध डोकं याच्यामध्ये दुखत नसतं. आणि तसंच टेन्शन हेडेकमध्ये सुद्धा, पण टेन्शन हेडेक कमी वेळापुरतं असतं. डोक्याला पट्टा दाबलेला आहे, खूप काहीतरी टोचल्यासारखं होतं, असं नेहमी सेन्सेशन टेन्शन हेडेकमध्ये असतं. तर मग हे वेगवेगळे प्रकार सगळे डोकेदुखीचे जे आहेत ते आहेत. मात्र यामध्ये फक्त गंभीर रुग्ण होण्याचे प्रकार फार कमी असतात. मेंदूज्वर जो आहे, मेंदूज्वरमध्ये डोकं दुखतं, क्रोनिक इन्फेक्शनमध्ये पण डोकं तीव्र दुखतं, साध्या डेंग्यू आणि व्हायरल फिवरमध्ये पण तासन तास डोकं दुखतं रुग्णांचं. रुग्ण म्हणतात अंगही दुखतं आहे आणि आमचं डोकंही दुखतं आहे, पण बऱ्याच वेळी औषधं दिल्यानंतर ते काही वेळासाठी कमी होतं, त्यामुळे तो तीव्रता नसते. पण मेंदूज्वर, ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया म्हणजे या नसेचे जे पेन्स आहेत ते, आणि मेंदूच्या आवरणाखालचे आणि मेंदूतले प्रॉपर जे आजार आहेत याच्यामध्ये बऱ्याच वेळी डोकेदुखी हा गंभीर प्रकार होऊ शकतो. तर सर, बऱ्याचदा असं पण होतं की कुणाला चष्मा लागलेला आहे, त्यांचा नंबर वाढला, डोळे दुखत आहेत त्यांचे, तर त्याचा प्रतिक्रिया म्हणून नंतर त्यांचं डोकं दुखत असतं. तर हा काय संबंध आहे याविषयी? अगदी कॉमन आहे. चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. हा डोकेदुखीमध्ये हा मुद्दा राहता कामा नये, इतकं महत्त्वाचं हा सुद्धा प्रकार आहे डोळ्यांचा. आपण बघतो लहान लहान मुलं आहे आजकाल, त्यांनाही डोकेदुखी सुरू झाली. चष्म्याचा नंबर वाढणे, मोठ्यांमध्ये असो लहानांमध्ये असो. आता लांबचं दिसत नाही आहे थोड्या अंतरानंतरचं, आणि मग डोळ्यासमोर अंधारी यायला सुरुवात होते बऱ्याच जणांना. डोकं दुखायला, भोवईच्यावर डोकं दुखायला सुरू होतं, खूप दुखतं डोकं, पेन किलरने तेवढ्यापुरतं थांबतं, पुन्हा दुखतं, वाचताना दुखतं, विशेषतः लांबचं पाहताना दुखतं. अशावेळी लांबचा किंवा जवळचा नंबर जेव्हा वाढतो त्यावेळी हे डोकेदुखीची सुरुवात होते. आणि अशावेळी जेव्हा आपण डोळ्याच्या डॉक्टरकडे जातो तेव्हा मात्र त्याचं निदान होतं की चष्मा लागलेला आहे. म्हणजे नंबर तुमचा वाढल्यानंतर सुद्धा डोळा दुखत असतो. आता डोळे आल्यानंतर तर डोळे दुखतातच आणि डोकं पण दुखतं त्याच्यामुळे, रेफर्ड पेन ज्याला म्हणतात. कानाच्या आजारामुळे, कानात जर मळ असेल, कान दुखायला लागला त्याच्यामुळे, कान फुटला त्याच्यामुळे पण डोकं दुखतं, आपलं बाजूचं डोकं दुखत असतं. आपल्याला टॉन्सिलायटिस, सर्दी, पडसे, सायनसायटिस याच्यामुळे पण डोकं दुखतं. तुम्ही ऐकलं असेल, जुनी सर्दी आहे, नाकाचं हाड वाढलेलं आहे, सायनसायटिस म्हणजे मधल्या सायनसेस जे आहेत पोकळ्या, त्याच्यात सर्दी भरली की त्या त्या रुग्णांना खाली वाकलं की डोकं दुखायला लागतं, सरळ बसलं की डोकं दुखत नाही. मग अशावेळी डॉक्टरांसाठी या छोट्या छोट्या टिप्स असतात, याच्यावरून डॉक्टर लोक डायग्नोज करत असतात. फक्त बारकाईने पाहण्याचं गरज असतं. पण चष्म्याचा नंबर वाढणे हे एक डोकेदुखी म्हणजेच कारण आहे. आणि बऱ्याच वेळ ते डोळे व्यवस्थित तपासून चष्मा लावला
तर ती डोकेदुखी बरी होती. पण त्या डोळ्याचं पेन जे आहे ते डोळा ते कपाळ एवढंच असतं, ते काही रेफर्ड पेन किंवा मागे वगैरे जात नाही. त्यामुळे ते ओळखणंसुद्धा सोपं असतं आणि डोळ्याची लक्षणं सांगत असतात. मग आता हे टॉन्सिलायटिस आहे, सर्दी ताप आहेत, घशामध्ये काही इन्फेक्शन आहेत, नाकामध्ये इन्फेक्शन आहे, कानात इन्फेक्शन आहेत, या सगळ्या आजारांमुळे हे सेकंडरीमध्ये येतात, म्हणजे द्वितीयमध्ये किंवा आपण ज्याला म्हणतो दुय्यम डोकेदुखीचे प्रकार आहेत ते. म्हणजे त्याच्या खालचे जे हे आजार आहे याच्यामध्ये तुमची डोकेदुखी आढळू शकते, पण ती तुम्ही त्या आजाराचा उपचार घेतला की ती डोकेदुखी नष्ट होते. आणि सर बऱ्याचदा आता घरी आपलं लगेच डोक्याला रुमाल वगैरे बांधलेला असतो की आता डोकं दुखतंय माझं, तर मग हे जे घरगुती उपाय केले जातात की बाम लावतो आपण डोकेदुखीला, साधी गोष्ट की आपण बाम आणणार आणि बाम लावणार, त्याचसोबत एकदम घट्ट असं आवळून काहीतरी रुमाल वगैरे बांधणार डोक्याला, अजून काही वेगवेगळ्या गोष्टी घरी केल्या जात असतात, तर यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल आणि कोणत्या करायला पाहिजे आणि कोणत्या नाही करायला पाहिजे हे आम्हाला सांगा. उत्तम प्रश्न आहे. एकतर कसं आहे, साधारणपणे डोकेदुखी मी तर तुम्हाला म्हटलं प्रत्येकाला डोकं कधी ना कधी दुखत असतं, कमी जास्ती स्वरूपात. डोकं दुखलं की बरेच लोक आला अद्रक याचा चहा घेतात, त्याच्याने पण बऱ्यापैकी बरं वाटतं. पट्टा जेव्हा थ्रॉबिंग हेडेक असतं, जोरजोरात डोकं फुटतंय, रुग्ण म्हणतो माझं डोकं फुटायला आलं, आता डोकं फुटेल की काय असं वाटतंय मला, खूप तीव्र डोकं दुखतंय, टोचल्यासारखं दुखतंय, ठणकल्यासारखं दुखतंय, ठसठस आहे, मग अशा वेळी रुग्ण पट्टा बांधतात. ती पट्टी बांधणं सुद्धा हा सायकोलॉजीचा भाग आहे आणि इथे आवळपणा दिल्यामुळे थोडंफार त्याला तेवढ्यापुरतं बरं वाटतं. पण तुम्ही नीट बघा, या रुग्णांना पूर्णपणे बरं वाटण्यासाठी यांना औषधच घ्यावं लागतं. ठीक आहे, त्यांनी ती काउंटरवर मेडिसिन घेतली असेल तात्पुरती किंवा डॉक्टरकडून घेतली असेल, पण औषधांचा भडीमार नको. घरगुती चांगले उपाय असतात. आले, मिरं, सुंठ यांचा चहा तुम्ही घेऊ शकतात, काढा घेऊ शकतात डोकेदुखीसाठी. तुम्हाला अपचन असेल तर तुम्ही अपचनासाठी औषध घ्यायचे, हे घ्यायचे घरगुती उपाय. खूप उपाय आपल्याकडे घरगुती. ओव्यापासून अनेक हे आहे पोटासाठी. आता पोटाचा अपसेट असला की बऱ्याच जणांचे डोके दुखतात, तापामुळे डोकं दुखत असलं तर आपण तापाची गोळी घेतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचं मी एक सांगू इच्छितो की घरामध्ये छोटे आता बाम लावणे, समजा झेंडू बाम आहे किंवा कुठलाही बाम असो, बाम लावल्याने ही सायकोलॉजी झाली की लावल्याने मला हा सायकोलॉजिकल पण इफेक्ट होतो त्यात, पण तो तात्पुरता असतो. तेच केल्याने डोकं कधीच थांबत नसतं पूर्णपणे. पण एक पेशंटला बरं वाटतं, बाम लावून ते लोक गोळ्या घेतात म्हणून त्यांना बरं वाटत असतं. पण मी तुम्हाला सांगतो, ही मायग्रेन असो, जुनाट डोकेदुखी असो, नेहमी डोकं दुखतं जे लोकांचं, यांनी एकतर योगासनं करणं गरजेचं आहे. तुम्ही ध्यानधारणा योगासन जर केले, आपण आपलं सगळं सोडून दिलेलं आहे. आपलं निसर्ग चक्र जे आहे, आपलं जीवनचक्र जे आहे, आपलं दैनंदिन चक्र जे आहे, आपण बदलवलं आहे सगळं. याच्यामुळे सगळे आजार आपल्याला येऊ घातलात. हे लक्षणंसुद्धा डोकेदुखीपासून ॲसिडिटीपर्यंत सगळ्या गोष्टी ज्या आहेत मेजॉरिटी, ह्या फक्त जागरण. नवी पिढी जागरण करते, त्यांचे शीट कंप्लीट करायचे, वर्कशीट कंप्लीट करायचे, त्यांना तो होमवर्क कंप्लीट करायचा. रात्री 12 1 1 2 2 3 3 पर्यंत जागतायत तुम्ही. तसं नाही, रात्री वेळेवर झोपा. तुम्ही 11ला झोपा, अगदी काही 9 10ला नका झोपा, 11ला झोपा. सकाळी 7ला उठा. एक तर व्यवस्थित झोप आवश्यक आहे. ज्यांना डोकेदुखीचा त्रास नेहमी होतो त्यांनी 7 ते 8 तास झोपलं पाहिजे व्यवस्थित. एक तर पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, खूप तिखट, तेलकट, मसालेदार, बाहेरचे जंक फूड, फास्ट फूड हे बंद केले पाहिजे. कोल्ड्रिंक्स हे टाळले पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा रिबाउंड परिणाम म्हणून पण डोकेदुखी जास्ती वाढते बऱ्याच वेळे. मद्यपान, धूम्रपान ह्या ज्या गोष्टी ह्या जर बंद केल्या तर डोकेदुखी बऱ्याच लोकांच्या आटोक्यात येऊ शकते. तासनतास मोबाईल बघणे, थोडा गॅप द्यायचा त्याला. आपलं काम जर मोबाईल कॉम्प्युटरवर, तर 1 तासाने 10 मिनिटासाठी गॅप तुम्ही देऊ शकता त्यासाठी, ह्या गोष्टी. दुसरी गोष्ट, सेडेंटरी हॅबिट झाले, आपले बैठे कामं झालेत. तासनतास आपण एका जागी बसलेलो असतो, तासनतास आपल्याला स्क्रीन, कॉम्प्युटर किंवा मोबाईल बघावं लागतो. याचेसुद्धा डोक्यावर, डोळ्यावर त्रास होतात आणि त्याच्याने डोकं दुखतं. बऱ्याच वेळी फंक्शनल हेडेक असतात. परंतु याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, तुमचं जेवण वेळेवर पाहिजे. आपण लेट नाईट डिनर, उशिरा जेवतोय, उशिरा खातोय, बाहेर फास्ट फूड खातोय. जेवणाच्या व्यवस्थित वेळा पाहिजे. भारतीय प्रकारचं फूड तुम्ही खायचं आहे. खूप तेल मसाले खाऊन काही फायदा नाही. मग तेवढा व्यायाम करा, रेग्युलर व्यायाम पाहिजे. योगासन आणि ध्यान जर केलं तर बऱ्याच लोकांना बऱ्याच आजारांपासून म्हणजे मुक्ती तर मिळतेच, पण आजारसुद्धा होत नाही. निरामय तुम्हाला राहायचं चांगलं, निर्विकार आणि निरामय राहायचे, तर तुम्हाला भारतीय जीवनशैली ही आत्मसात करावी लागेल. आणि आजही मी सांगतो, क्लस्टर, टेन्शन, हेडेक किंवा मायग्रेन याला योगासन आणि आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिकने खूप चांगला रिझल्ट आहे. मायग्रेन हे पूर्णपणे बरं होत नाही, परंतु ते तुमच्या ह्या औषधांनी चांगल्या पद्धतीने कंट्रोल होऊ शकतं. ॲलोपॅथिक औषधं आपण जास्ती त्रास झाल्यावर तर घेणारच, त्याला नाव नाही ठेवणार मी. ते एक चांगलं सायन्स आहे. ॲलोपॅथिक म्हणजे मी सुद्धा स्वतः वापरतो ॲलोपॅथिक ड्रग्स. इमर्जन्सीमध्ये आपल्याला ते देणंच आहे. परंतु आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक उपचाराने बऱ्यापैकी चांगलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, झोप व्यवस्थित, आहार व्यवस्थित, या जर गोष्टी असं आपण केल्या तर आपण ह्या गोष्टीवर मात चांगली मिळवू शकतो.
नक्कीच सर. आणि थँक्यू सो मच सर, आज वेळातून वेळ काढून तुम्ही एका खूप महत्त्वाच्या गोष्टीवर आज आमच्यासोबत गप्पा मारल्या. आपल्या आरोग्यम धनसंपदा या स्पेशल प्रोग्राममध्ये आज आपण डोकेदुखी आणि डोकेदुखी ही कोणकोणत्या आजारांचं प्रमुख कारण असू शकते, त्यामागे नेमकं काय गोष्टी असू शकतात, त्याचे प्रकार कसे असतात, हे आपण जाणून घेतलं.